काय झालंय आपलं बटाटा आणि पनीर स्टार्टर. हॉटेलमध्ये ही डिश तुम्हाला 200 रुपयाला मिळते आणि घरी बनवला तर फक्त 50 रुपयामध्ये तयार होतं. नक्की बनवा, लहान मोठे सगळे खुश होणार. आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे स्टार्टर रेसिपी. स्टार्टर बनवण्यासाठी जे आपण हॉटेलमध्ये खातो किंवा संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून खातो ती रेसिपी आहे. तर मी आज बनवणार आहे बटाटा पनीर स्टार्टर. तर त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 100 ग्राम पनीरचे हे बघा अशी चौकोनी स्क्वेअर करून घेतलेले आहेत. बटाटाही त्याच पद्धतीनं कापून घेतलेला, एक मोठा बटाटा. आणि कांद्याचे या पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले आहेत. तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर ती पण घाला आणि फ्लावर असेल तर फ्लावरचे तुकडे करून घाला. माझ्याकडे दोन्ही नाही आहे, तर मी या 3च वस्तूपासून स्टार्टर बनवणार आहे. तर आता स्टार्टर बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. इकडे 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतले, अर्धा चमचा मी हळद घेतले, तिखट आहे छोटा 1 चमचा, अर्धा चमचा मी जिरा पावडर घेतलेले आहे, 1 चमचा छोटा मीठ घेतलंय आणि आमचूर पावडर आहे. आणि आपण स्टार्टरला मॅरिनेट करण्यासाठी लॉलीपॉपचा चिकन आटा मिळतो, हा मंचुरियनलाही चालतो. आणि चिकनचे कोणते पदार्थ किंवा तळायचे कोणते पदार्थ असतील तर त्याला तुम्ही लावू शकता. तर तो आटा माझ्याकडे आहे. आणि आपल्याला टूथपिक लागणार आहेत. हे बघा या पद्धतीच्या टूथपिक लागणार आहेत. मंचुरियन बनवण्यासाठी वापरतो ना तो आटा मी घेतलेला आहे. ते पीठ तयारच मिळतं दुकानामध्ये. आणि ते जर पीठ नसेल तुमच्याकडं तर तुम्ही मैदा वापरू शकता, थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरू शकता. हे बघा या पद्धतीने छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण एक टूथपिक घेतलेली आहे मी. आता आपण लावूया एक कांद्याची चकती, त्याच्यानंतर लावूया एक बटाटा, त्याच्यानंतर आपण एक पनीरचा तुकडा लावूया, त्याच्यानंतर परत कांदा लावूया. तुमच्याकडे मोठी टूथपिक असेल तर तुम्ही आणखीन थर देऊ म्हणजे एकावर एक हे करू शकता. माझ्याकडे छोटी टूथपिक आहे तर मी छोटे छोटेच बनवणार आहे. या पद्धतीनं करा, कांदा बटाटा पनीर कांदा. तर आता आपण हे सगळं बनवून घेऊया. या पद्धतीनं मी सगळे स्टार्टर स्क्वेअर तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे शालो फ्राय करणार आहोत. मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता एक एक करून आपण त्यात सोडून देऊया. आणि आपण दोन्ही बाजूनी छान खरपूस शेकवून घेणार आहोत. आता आपण उलटून शेकवून घेऊया. एका बाजूनी छान शेकलेलं आहे, दोन्ही बाजूने आपण शेकवून घेऊया. इकडे मी दोन्ही बाजूनी छानसं तळून घेणार आहे. कुरकुरीत होतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं. आणि घरच्या घरी स्वस्तामध्ये आपल्याला हवं तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आता हे दोन्ही बाजूनी छान शेकवून झालेले आहेत. आपण काढून घेऊया. अलगद हाताने काढून घ्या, कारण कांदा जो लावले ना आपला तो सुटतो, कांदा कडेला आहे. आपण बाकीचेही असेच तळून घेऊया.